भारी बघा ना. हा सासवड जेजुरी रस्ता आहे, 1 नंबर रस्ता आहे. आणि हा पुढं पंढरपूरला जातो. आपण चाललोय करंज सोमेश्वर मंदिर त्या गावामध्ये. तिकडं आपल्या पाहुण्यांना मुलगी पण पाहिजे आहे. तर बघू आपण तिकडं आधी दर्शन घेणार आहे आणि मग मुलगी पाहायचा कार्यक्रम आहे. एक नंबर पाहू ना, 1 नंबर. कसली ब्युटी आहे. म्हणजे रस्ता पण असला भारी असं ना, प्रवास खूपच भारी होतो. शांत निवांत 1 नंबर वातावरण आहे. आजचा पण ब्लॉग टाकतो ना. आहे ना, घेतलं ना आता. इकडे इकडे गोप्रो घेऊन टाका एखादा. ते गोप्रोवर व्यवस्थित येतं का नाही काय माहिती. 1 नंबर येते बघा. गोप्रोवर मी त्याला लावा म्हणतो, हेल्मेटला नाही तर R1 पाहिजे असं वाटत. अशीच परिस्थिती पाहिजे. इकडे नारळ 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 ते दिसतंय जेवायला. हे कसं आहे, नंतर व्हिडिओ बघायला भारी वाटतं, मेमरी म्हणून नाही का. ब्लॉग बनवून ठेवलं तर ते भारीच आहे. ते ब्लॉगला कालचं कॅप्शन तुम्ही टाकलं ChatGPT वर टाकले ते मिस टाकला होता. भारी टाकलं असं यमक शब्द शॉर्ट क्रिस्प असलं ना वाचायला. तिकडे जाणार तुम्ही कसं काय दिसत नाही बरं त्या व्हिडिओ मध्ये. कुठल्या मी कसं काय दिसतो आरशात मी नाही दिसतो बाहेर. कुठल्या व्हिडिओमध्ये. कुठं जायचंय विचारा. पुढे 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 कुठं जायचंय. सोमेश्वर मंदिर किती लांब इथून. 3 किलोमीटर. हा बस, आम्हाला पण इथून तिकडे जायचं बस. काय करतो रे तिकडं मंदिरामध्ये. बंद लावून सरळ जायचं का आपल्याला. हो. तू कुठल्या गावात राहिला रे. मी मोर्टी. मोर्टी. हो. आणि शाळा कुठल्या गावात तुझी. मोडवे. रोज येतो का इकडं. हो, शनिवार रविवार. शनिवार रविवार. हो. किती कमवतो दिवसाचे. 850 900. काय बोलतो. हो. गंज लावून 800 रुपये कमवतो. 900. हो. अरे बापरे.
आलं का मंदिर? हे आहे ना मंदिर? हो. लावा कॅमेऱ्याला हा लावा. हा बस. नारळ भेटणार नाही कसलं घेताय? नको दादा. या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यावर कुऱ्हाडीचं घाव आहे. त्याची कथा काहीतरी आहे, डिटेलमध्ये बघू नंतर सांगतो. तुटलेला डमरू बांधलं झाडाला आणि खाली आहे चंदन. ते उगाळून कपाळाला लावायचं वाटतं. ही पण खरं खोटं करायची विहीर आहे वाटतं. ते पुरातन काळात इथं काहीतरी प्रथा होती. नाश्ता नव्हता केला, भूक लागली होती म्हणून थोडे म्हणलं केळी घ्यावी. केळी द्या मामा. सकाळी लवकर आलतो म्हणून गर्दी कमी होती, मस्त दर्शन झालं. बॅकग्राऊंडला मस्त गाणी चालू होती. केळं खायचं का? मेवण्याला पोरगे बाळ चालू रे आमच्या, त्यांनी आवरले. तू कुठल्या गावचा आहे? कुठलं गाव? हाके वस्ती. तू चाला का आमच्या बरोबर गाडीत? तू गाडीत आला का आमच्या बरोबर? नंतर गाडीत आणलं आपण ना. दुसरं आहे काय काम करतो तू? हे गंध आहे काय? किती कमवतो दिवसाचे? हा खरं सांग. 500 होतात का रोज? काय बोलतो? बरं लाव गन, चल ह्याला लाव कॅमेराला. काय चाहिए? काय चाहिए? काय पाहिजे? धर. काय इथंच का? जा. मुलगी पायाचा पण कार्यक्रम झाला. इकडं फक्त चहाच दिला. नाश्ता करायला थांबलोय. आधी विचारलं त्या काय वाटलं काढू का? काढा म्हणजे नाही काढतो. घराचं बांधकाम काढलंय, पहिला स्लॅब पडला, आता दुसऱ्याचं प्लॅनिंग चाललंय. ते म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समोरासमोर बघायला भेटतात. एवढं बोलणं झालं म्हणजे मी ते आपल्या बी पाठीपोटी लेख मत आहे, काय खोटं बोलायचं तुम्हाला.